मुंबईत ॲनाकोंडा येऊन गेला। त्या ॲनाकोंडाला मुंबई गिळायची आहे अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली। मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं। या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली। तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। पुढच्या घडामोडींकडे आपण वळूया। हे आरोप प्रत्यारोप निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक रंगत जाणार आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळेंनी एक्सवर पोस्ट करत जोरदार उत्तर दिलेलं आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर काय म्हटलंय ते बघूया। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळतं आहे। त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली। इतरांना ॲनाकोंडा म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात जरा बघावं। ते घरात बसलेले अजगर आहेत। ते फक्त पडून राहतात, दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात। या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं। 25 वर्ष मुंबई गिळंकृत केली, तो अजगर आज इतरांवर दोष लावतोय। अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे।